मित्रहो नमस्कार. घटना समितीतल्या दुर्गा या लेखमालेत आज आपण सुचेता कृपलानी या दुर्गेचा परिचय करून घेणार आहोत. लेखक प्रमोद कुलकर्णी, पुणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. घटना समितीतल्या दुर्गा सुचेता कृपलानी. सुचेता यांचा जन्म 25 जून 1908 पंजाबमधल्या अंबाला इथं एका बंगाली कुटुंबात सुचेता मुजुमदार म्हणून झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ मुजुमदार हे वैद्यकीय पदवीधर होते आणि पंजाबमध्ये सरकारी नोकरीत होते. त्यांचं घर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं जणू केंद्रच होतं. सुचेता यांचं शालेय शिक्षण शिमला, अलाहाबाद आणि दिल्ली या ठिकाणी झालं. एडवर्ड तिसरे, प्रिन्स ऑफ वेल्स, दिल्लीच्या क्वीन मेरी स्कूलला भेट देणार होते, जिथं सुचेता शिकत होत्या. या भेटीपूर्वी काही काळ आधीच 13 एप्रिल 1919 अमृतसर इथं जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं. या हत्याकांडामुळं सुचेता खूपच अस्वस्थ झाल्या होत्या. अवघ्या 10 वर्षाच्या सुचेताने जाहीर केलं की राजकुमाराच्या भेटीच्या दिवशी त्या शाळेत उपस्थित राहणार नाहीत. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर राजकुमाराला सन्मान देण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. 1920 महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली. 1921 वयाच्या 14व्या वर्षी सुचेता राष्ट्रीय कार्यात सामील झाल्या. जीवतराम कृपलानी, ज्यांना पुढच्या काळात आचार्य कृपलानी म्हणून ओळखलं जाऊ लागलं, ते गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीत आघाडीवर होते. मुजुमदार कुटुंबात जीवतराम यांनी खादीच्या वापराबद्दल जागृती केली. प्रभावित होऊन सुचेता यांनी खादीचे कपडे वापरायला सुरुवात केली. राजकीय कार्यात सक्रिय असतानासुद्धा त्यांनी आपलं शिक्षण चालू ठेवलं आणि इंटरमिजिएट परीक्षेत सुवर्णपदक मिळवलं. त्यानंतर त्यांचं कुटुंब लाहोरला गेलं. सुचेता यांनी लाहोर इथं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यांच्या आई दिल्लीला आल्या. दिल्लीतून सुचेता यांनी इतिहासात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. त्या एक हुशार विद्यार्थिनी होत्या. 1927 शिक्षणानंतर त्या लाहोर इथं घटनाविषयक इतिहासाच्या शिक्षिका म्हणून नोकरीला लागल्या. त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्या बनारसला गेल्या. बनारस इथं त्यांची जीवतराम कृपलानी यांच्याशी पुन्हा भेट झाली. त्यावेळी कृपलानी खादी लोकप्रिय करण्यासाठी दौऱ्यावर होते. कृपलानी हे सामाजिक कार्यकर्ते होते आणि आदिवासी भागात काम करत होते. आचार्य कृपलानींच्या अफाट बुद्धिमत्तेनं सुचेता खूप प्रभावित झाल्या. त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. 1934 भारत नेपाळमध्ये मोठा भीषण भूकंप झाला होता. बिहारचं खूप नुकसान झालं. काँग्रेसनं बिहारमध्ये मदतीला स्वयंसेवक पाठवले, ज्यात कृपलानी यांचा समावेश होता. त्यांनी सुचेता यांना बिहारमधल्या मदत कार्यासाठी बरोबर यायला सांगितलं. बिहारमध्ये सुचेता यांना पहिल्यांदाच ग्रामीण भागात काम करण्याचा अनुभव आला आणि लोक किती गरिबीत आणि असहाय्य परिस्थितीत राहतात हे त्यांनी स्वतः पाहिलं. त्यांनी मदतीसाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या कामामुळं त्या महात्मा गांधी आणि बजाज समूहाचे संस्थापक जमनालाल बजाज यांच्या अधिक संपर्कात आल्या. त्यांच्या कामानं प्रभावित होऊन जमनालाल बजाज यांनी सुचेता यांनी वर्धा इथल्या महिला आश्रमात काम करावं अशी इच्छा व्यक्त केली. आश्रम पाहण्यासाठी त्यांनी वर्ध्याला भेट दिली.
पण सुचेता यांना आश्रमातले कठोर नियम आवडले नाहीत आणि त्याने आश्रमात जायला नकार दिला. तोपर्यंत त्यांची कृपलानी यांच्याशी मैत्री वाढली होती. ते दोघं वारंवार एकमेकांना भेटत होते. त्यामुळं कृपलानी यांनी त्यांना लग्न करूया असा प्रस्ताव दिला. कारण केवळ मैत्रीमुळं सार्वजनिक टीका होईल असं त्यांचं मत होतं. त्यांच्या लग्नाला त्यांच्या आईचा, बहिणीचा आणि स्वतः महात्मा गांधींचाही विरोध होता. गांधीजींचं असं मत होतं की लग्नामुळं ते आपला जणू उजवा हात असलेल्या कृपलानी यांना गमावतील. पण उलट 2 हात होतील असा युक्तिवाद सुचेता यांनी केला. गांधीजींनी तरीही लग्नाला विरोधच केला. सुचेता यांनी गांधीजींच्या शब्दाखातर कृपलानी यांच्याबरोबर लग्न न करण्याचं मान्य केलं. तेव्हा गांधीजींनी आग्रह केला की सुचेतानं दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करावं म्हणजे त्या कृपलानी यांना विसरतील. या हट्टानं सुचेता यांनी ठरवलं की आता कोणाचंही ऐकायचं नाही आणि आपल्या मनाचा निर्णय घ्यायचा. शेवटी सुचेता आणि कृपलानी यांनी जवाहरलाल नेहरूंच्या निवासस्थानी आनंद भवन अलाहाबाद इथं लग्नाची नोंदणी केली. कृपलानी नेहरूंचे जवळचे मित्र होते. नेहरूंनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली. विजयालक्ष्मी पंडित लग्नाला उपस्थित होत्या. गांधीजींनी या लग्नाला मान्यता दिली नाही आणि आशीर्वाद द्यायलाही नकार दिला. 1939 सुचेता यांनी आपली नोकरी सोडली आणि कृपलानी यांना त्यांच्या कार्यात पूर्णपणे मदत करायला सुरुवात केली. ते त्यावेळी काँग्रेसचे केंद्रीय सचिव होते. सुचेता यांनी अलाहाबाद इथं तळागाळात काम करायला सुरुवात केली. नंतर त्यांनी काँग्रेसच्या परराष्ट्रविषयक विभागाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी काँग्रेसची महिला शाखा स्थापन केली, जी आता अखिल भारतीय महिला काँग्रेस म्हणून ओळखली जाते. महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. दरम्यानच्या काळात कृपलानी दाम्पत्याचे गांधीजींबरोबर पुन्हा सूर जुळले आणि ते पूर्वीप्रमाणेच गांधीजींच्या जवळ आले. 1940 दुसऱ्या महायुद्धात भारताचा सहभाग ब्रिटिशांनी एकतर्फी निर्णय घेऊन ठरवला. या विरोधात काँग्रेसनं सत्याग्रह सुरू केला. सुचेता सत्याग्रह आणि जनआंदोलनात सक्रिय होत्या. त्यांना अटक झाली आणि 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली. 8 ऑगस्ट 1942 काँग्रेसनं पूर्ण स्वातंत्र्य आणि छोडो भारत आंदोलनाची घोषणा केली. सरकारनं काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना अटक केली. मध्य प्रांतात सुचेताच्या विरुद्ध अटक वॉरंट होतं, पण त्या मुंबईतच राहिल्या आणि भूमिगत झाल्या. त्यानंतर राम मनोहर लोहिया आणि अच्युत पटवर्धन यांच्यासोबत त्यांनी केंद्रीय संचालन नावाचा स्वतंत्र कक्ष स्थापन केला. या कक्षानं देशव्यापी आंदोलनातला समन्वय साधला. त्यांच्याबरोबर अरुणा असफ अलीसुद्धा सामील झाल्या. सप्टेंबर 1942 या गटानं सरकारी प्रचाराचा मुकाबला करण्यासाठी आणि स्वातंत्र्य सैनिकांची भाषणं प्रसारित करण्यासाठी काँग्रेस रेडिओ नावाचं रेडिओ प्रसारण केंद्र सुरू केलं. सुचेता या रेडिओ टीमची काळजी घेत होत्या. केंद्राची जागा रोज बदलली जात होती, पण पोलिसांनी रेडिओ केंद्र शोधून काढलं आणि नोव्हेंबर 1942 ते जप्त केलं. रेडिओ टीमला 4 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. सुचेता यांनी केंद्रीय संचालन गट सोडला, कारण गटातल्या अन्य सदस्यांनी स्वातंत्र्यासाठी हिंसक मार्गांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली होती. सुचेता यांनी प्रत्येक वेळी आपला पेहराव बदलून संपूर्ण भारतभर प्रवास करत आपले उपक्रम चालूच ठेवले. मात्र त्यानंतर काही महिन्यांनी त्यांना बिहारमध्ये अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं. 1944 कस्तुरबा गांधींच्या मृत्यूनंतर गांधीजींनी ग्रामीण भागातल्या महिलांसाठी कामाचा प्रचार करण्याकरता कस्तुरबांच्या नावानं ट्रस्ट स्थापन केला होता.
1945मध्ये तुरुंगातून सुटल्यावर सुचेताने गांधींच्या म्हणण्यानुसार ट्रस्टची जबाबदारी स्वीकारली. ऑगस्ट 1945मध्ये मुस्लिम लीगच्या प्रत्यक्ष कृती योजनेमुळं बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. काँग्रेसचे निवडून आलेले अध्यक्ष आचार्य कृपलानी यांनी हिंदूंना मदत करण्यासाठी सुचेता यांच्यासह बंगाल आणि विशेषतः नौखालीला भेट दिली. कृपलानी गांधीजींना अहवाल देण्यासाठी दिल्लीला परतले, तरी सुचेता नौखाली इथंच राहिल्या. ते सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र होतं. त्यांनी हिंदूंसाठी मदत आणि पुनर्वसन केंद्र स्थापन केली आणि कुटुंबांना वाचवण्यासाठी गावोगावी गस्तसुद्धा घातली. नोव्हेंबर 1945मध्ये गांधीजींनी नौखालीला भेट दिली. सुचेता यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 7 महिने तिथं आपलं काम सुरू ठेवलं. नौखालीमध्ये असतानाच त्या संविधान सभेवर निवडून आल्या. एप्रिल 1947मध्ये त्यांनी आणि कृपलानी यांनी जम्मू काश्मीर, लाहोर आणि रावळपिंडी या ठिकाणी भेटी दिल्या. त्यांनी जातीय हिंसाचारानं प्रभावित भागाचं सर्वेक्षण केलं. फाळणीच्या शक्यतेनं त्या भागातून हिंदूंचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झालं होतं. दिल्ली हे त्या भागातून येणाऱ्या निर्वासितांचं केंद्र बनलं होतं. काँग्रेसनं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निर्वासितांच्या मदतीसाठी एक समिती स्थापन केली. सुचेता यांना समितीचं सरचिटणीस करण्यात आलं. प्रचंड ऊर्जेनं त्यांनी निर्वासितांचं पुनर्वसन करण्यासाठी अनेक उपाय केले. त्या संसदेत निर्वासितांचा आवाज बनल्या. त्या संविधान सभेच्या मसुदा समितीच्या सदस्य होत्या. संविधान सभेत त्या महिला हक्क आणि समानतेसाठी बोलत होत्या. 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्रीच्या स्वातंत्र्याच्या अधिवेशनापूर्वी त्यांनी संसदेत वंदे मातरम गीत गायलं. त्यांच्या गायनानंतर नेहरूंनी त्यांचं प्रसिद्ध भाषण ट्रिस्ट विथ डेस्टिनी केलं. सुचेता यांनी भारतातल्या सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहितेचं समर्थन केलं. समाजातल्या महिलांच्या समानतेवर त्या ठामपणे बोलत होत्या. 1950च्या सुमाराला त्यांचे काँग्रेस नेतृत्वाशी काही मतभेद झाले. त्या किसान मजदूर प्रजा पार्टी KMPPमध्ये सामील झाल्या. त्यांनी 1952मध्ये दिल्लीतून KMPPच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. नेहरूंच्या नातेवाईक मनमोहिनी सहगल या त्यांच्या प्रतिस्पर्धी होत्या. नेहरूंनी सहगल यांच्यासाठी प्रचार केला, तरीही सुचेता यांनीच निवडणूक जिंकली. संसदेत विरोधी पक्षांनी युती केली. सुचेता यांना संसदेत विरोधी पक्षनेता बनवण्यात आलं. त्या पदावर त्याने खूप प्रभावी काम केलं. त्या काँग्रेस आणि नेहरूंच्या तीव्र टीकाकार झाल्या. पण 1956मध्ये आश्चर्यकारक निर्णय घेत त्या काँग्रेसमध्ये परतल्या. त्याबद्दल त्यांचं म्हणणं होतं की मला विधायक काम करायचं आहे, केवळ सरकारवर टीका करायची नाही. 1957च्या संसदीय निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर दिल्लीची जागा जिंकली. 1961मध्ये त्यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये सामील होण्यासाठी संसदेचा राजीनामा दिला. 1963मध्ये त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. भारतातल्या कोणत्याही राज्यात पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम सुचेता कृपलानी यांनी केला. त्या अतिशय सक्षम प्रशासक ठरल्या. 1967मध्ये त्या पुन्हा संसदेत गेल्या. 1969मध्ये काँग्रेस दुभंगली. इंदिरा गांधींनी काँग्रेस आय आणि जुन्या नेत्यांनी काँग्रेस ओ स्थापन केली. सुचेता काँग्रेस ओच्या बाजूने राहिल्या. त्या इंदिरा गांधींच्या प्रखर विरोधक बनल्या. 1971च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर सुचेता राजकीय कार्यात नव्हत्या. 1 डिसेंबर 1974ला
वयाच्या 66व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळं सुचेता कृपलानी या दुर्गेनं अखेरचा श्वास घेतला. घटना समितीतल्या दुर्गा या लेखमालेत आज आपण सुचेता कृपलानी या दुर्गेचा परिचय करून घेतला. लेखक प्रमोद कुलकर्णी, पुणे. मोबाईल नंबर 9850812443. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.